नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण जर बीड जिल्ह्यातून असाल किंवा आपला परिचयाचं कोणी बीड जिल्ह्यामध्ये असेल तर त्यांच्यासाठी असणारा हा व्हिडिओ आहे. का तर बीड जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील पदासाठी एक मेगा भरती निघालेली आहे. जवळजवळ 1178 एवढ्या पदांसाठी ही बीड जिल्ह्यामध्ये भरती प्रक्रिया पार पडती आहे. मग या भरती प्रक्रियेमध्ये जर आपण पाहिलं तर त्या मानाने खूप मोठी ही मेगा भरती म्हणावी लागेल. पण लक्षात घ्या, प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी पोलीस पाटलाचं जे पद रिक्त आहे त्या पदांची ही भरती फक्त आणि फक्त बीड जिल्ह्यासाठी ही भरती प्रक्रिया त्या ठिकाणी होतीये. मग बीड जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील पदाची जी भरती आहे त्याच्यामध्ये उपविभागीय कार्यालय जे आहेत, जे बीड असेल, परळी असेल, अंबाजोगाई असेल, पाटोदा असेल आणि माजलगाव असेल, अशा प्रकारच्या जागा आहेत. बीडसाठी 434 एवढ्या जागा आहेत, परळीसाठी 99 जागा आहेत, अंबाजोगाईला 202 जागा आहेत, पाटोदाला 246 जागा आहेत आणि माजलगावला 197 जागा आहेत. अशा 1178 जागांसाठी ही बीड जिल्हा पोलीस पाटील पदांची भरती प्रक्रिया त्या ठिकाणी चालू झालेली. मग या बीड जिल्हा पोलीस पाटील पदासाठी जी भरती प्रक्रिया चालू आहे, या पदासाठी पात्रता काय आहे? तर लक्षात घ्यायचं, पात्रता आहे फक्त तुम्हाला काय पाहिजे, 10वी पास असला पाहिजेत आणि दिनांक 30 जानेवारी 2026 रोजीचे वय विचारात घेऊन आपलं वय 25 वर्षापेक्षा कमी नसावं आणि 45 वर्षापेक्षा जास्त नसावं. म्हणजे कमीत कमी तुमचं वय किती असावं, तर कमीत कमी तुमचं वय 25 वर्ष असावं आणि जास्तीत जास्त वय हे 45 वर्ष असावं. यामध्ये जी वयोमर्यादा आहे याच्यामध्ये कुठल्याही बाबतीत वयामध्ये शिथिलता देण्यात आलेली नाही. कुठल्याच कॅटेगरीला वयामध्ये सूट देण्यात आलेली नाही. लक्षात घ्यायचंय. तिसरी अट काय, तर अर्जदार हा स्थानिकचा रहिवासी असावा. म्हणजे आपण अर्ज करत असताना आपण ज्या गावासाठी अर्ज करतोय त्या गावासाठी अर्ज करत असताना आपण त्या गावातले रहिवासी, स्थानिकचे रहिवासी असणं हे आवश्यक असणार आहे. एवढीच अट आहे. एवढे त्या ठिकाणी 10वी पास वरती ही जी भरती प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडतीये. त्याच्यानंतर पहा, महत्वाची गोष्ट, या भरतीची तयारी करत असताना तुम्हाला सर्वाधिक प्रश्न कशावरती विचारले जातील, तर ते प्रश्न विचारला जाणार आहे जनरल नॉलेज जीके या घटकावरती. जीके घटकावरती, त्याच्यानंतर मुलकी म्हणजे आपलं जे ग्राम प्रशासन म्हणतो आपण, पोलीस पाटील असेल, कोतवाल असेल, तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी असतील, ही जी विविध पद आहेत या पदावरती प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारले जातात. मग आपलं हे जनरल डायरी सामान्य ज्ञान हे जे पुस्तक आहे, मार्केटला कुठल्याही दुकानावरती तुम्हाला हे पुस्तक मिळणार आहे. ह्या पुस्तकातून तुमचा जवळजवळ जीकेचा पार्ट हा पूर्ण परीक्षाभिमुख पोलीस पाटील भरतीसाठी जो आहे तो कव्हर होईल. त्यानंतर लक्षात घ्या, ही जी भरती प्रक्रिया आहे, ही भरती प्रक्रिया 19 जानेवारी 2026 पासून त्या ठिकाणी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे 30 जानेवारी 2026 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहेत. अर्जाची छाननी केल्या जाणार आहे. पात्र अपात्र उमेदवार ठरवण्याची 2 फेब्रुवारी 2026 ते 6 फेब्रुवारी 2026 दरम्यान होणार आहे आणि 22 फेब्रुवारी 2026 ला या पदासाठीची लेखी परीक्षा ही पार पडणार आहे. मग आता लक्षात घ्या, 22 फेब्रुवारीला लेखी परीक्षा पार पडणार आहे, त्याच दिवशी त्याची उत्तर तालिका येईल. त्यानंतर या परीक्षेसाठी 2 टप्प्यामध्ये परीक्षा, म्हणजे सुरुवातीला लेखी परीक्षा आणि मुलाखत. आता लक्षात घ्यायचं, याच्यासाठी जो असणारा अभ्यासक्रम आहे त्यासाठी 80 गुणांसाठी लेखी परीक्षा असणार आहे आणि 20 गुणांसाठी मुलाखत असणार आहे. मग मुलाखतीला लक्षात घ्या, आता 80 गुणांसाठी ही जी लेखी परीक्षा पार पडते, तर 80 गुणांच्या लेखी परीक्षेमध्ये जर आपण पाहिलं तर 80 गुणांची लेखी परीक्षा असेल. प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण असेल. परीक्षा पद्धती ही MCQ पद्धतीची असेल. त्याच्यानंतरला 10वीच्या बेसवरती आपल्याला प्रश्न विचारला जाणार आहेत. याच्यामध्ये सामान्य ज्ञान असेल, गणित असेल आणि स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडी इत्यादी विषयाचा समावेश त्या ठिकाणी असतो. कमीत कमी उमेदवाराला 45% गुण घेणं हे कंपल्सरी असणार आहे. त्यामुळं आपला परिसराचा अभ्यास, जिल्ह्याचा अभ्यास, जी पद आहेत त्या विविध पदांचा अभ्यास, यावरती आपल्याला लेखी परीक्षेमध्ये काही प्रश्न विचारले जाणार आहेत. सोबतच जनरल नॉलेज वरती प्रश्न असणार आहेत. सर्वाधिक प्रश्न या अगोदरच्या आपण ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील भरती पाहिली त्या जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील भरती झाली त्या जिल्ह्यामध्ये जनरल नॉलेजवर सर्वाधिक प्रश्न. आता याच्यामध्ये आपल्याला असं दिलं नाही की कुठल्या विषयाला किती गुण असतील, त्यामुळे सर्वाधिक प्रश्न हे जीके वरती असणार आहेत. आणि दुसरी गोष्ट आहे तोंडी मुलाखत. मुलाखतीमध्ये आपण त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर
मुलाखतीला आपल्या जे स्थानिकचे जे प्रश्न आहे, जे स्थानिकची माहिती आहे, नद्या असतील, त्यानंतर जे अधिकारी असतील याच्यावरती, चालू घडामोडी असतील याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारले जातात. यापेक्षा वेगळं ह्या तोंडी परीक्षेला काही विचारल्या जात नाही. सर्वाधिक निकाल हा 80% मार्क ह्याच्यावरती आहेत. म्हणजे 80% निकाल हा आपला लेखी परीक्षेवरती अवलंबून असणार आहे. अशी एकूण ही 100 गुणांसाठी परीक्षा होणार आहे. याच्यामध्ये विविध अटी शर्ती दिलेल्या आहेत. याची सविस्तर जाहिरात आपल्या विठ्ठल कांगणे सर या टेलिग्रामवरती टाकलेले, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघू शकता. त्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या गावाला कुठल्या प्रवर्गासाठी जागा आहे, तुम्ही कुठल्या प्रवर्गाला मधून येतात, तिथे अर्ज करू शकतात का नाही, असं विभागनीय जाहिराती त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्या त्या विभागामधील जाहिरात बघायची तुम्ही आणि आपल्या गावाला जागा कुठे सुटलेली आहे ते एक बघायचे. दुसरी गोष्ट, ज्यांना ऑनलाईन बॅच घ्यायची आहे त्यांना व्हीके क्लास या आपल्या ऍपवरती, व्हीके क्लास या आपल्या ऍपवरती सुद्धा ऑनलाईन बॅच पोलीस पाटील भरतीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे ज्यांना ही बॅच घ्यायची असेल त्यांनी व्हीके क्लास ऍप आपलं डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला पोलीस पाटील भरती ही बॅच तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. ती ही बॅच तुम्ही ऍप मधून घेऊ शकता तुम्हाला तयारी करण्यासाठी. चला थांबूयात, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.